तसेच धम्मचारीगण, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ धम्ममित्र, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, सर्वांना माझा जय भीम. जय भीम. मी अनिरुद्ध गायकवाड, धम्ममित्र आहे. गेली 25 वर्ष, 25 पेक्षा जास्त वर्ष संघाशी माझा संबंध आलेला आहे. 2 वर्षापूर्वी माझी धम्ममित्र दीक्षा झालेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी मी सरावलेलो आहे. परंतु हे माझं 6वं शिबिर आहे तसं म्हटलं तर वर्षातून एकदा हे शिबिर असतं, दिवाळी शिबिर, आणि आवर्जून मी शिबिराला गेली 6 वर्ष उपस्थित राहत आहे. तर या शिबिराने मला काय दिलं एक 5 मिनिटं मी तुम्हाला सांगणार आहे. तर महत्वाचं म्हणजे आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे. आणि जे आपण आदर्श असं जीवन जगतो, एक सुंदर असं जीवन जगतो, याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण देतो. ते ओघानं जात येतं. आणि सुंदर जीवन जगण्याबरोबरच बाबासाहेब आपल्याला माहिती आहेत, पण बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचं जीवन, त्यांचं कार्य हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आपण वाचन करत असतो घरामध्ये, परंतु प्रत्यक्ष किती वाचन केलं तरी शेवटी ज्ञान हे अपुरंच आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जन्मभर जरी तुम्ही वाचन केलं, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण या ज्ञानसागराच्या जास्तीत जास्त अगदी गुडघ्यापर्यंत जाऊ शकतो पाण्यात. इतकं ज्ञान आगाध आहे. आणि आपल्या खूप शंका असतात किंवा आपल्याला काही गोष्टी समजत नाहीत की बाबासाहेब आंबेडकरांचं वरचेवर आपण वाचन केलं तेवढं कुठे आपल्याला माहिती समजते, परंतु बुद्ध तत्वज्ञान जे आहे त्याच्यामध्ये कोणते मुद्दे आहेत, काय काय आहे तत्वज्ञानामध्ये, काय पारमिता म्हणजे काय, आर्य सत्य म्हणजे काय, तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्पकार, जे चोरलेलं वाक्य आहे ते गौतम बुद्धांचं वाक्य आहे. किंवा मग आत्मदीप भव, याच्या संकल्पना आहेत त्या इथं आल्यामुळेच समजतात आपल्याला. आणि खूप सुंदर पद्धतीने या शिबिराचं नियोजन केलं. संयोजन समिती नियोजन करत असते आणि शेड्यूल तयार करत असते. सकाळी ध्यान असतं, अनापानसती असते, मेत्या भावना असते आणि खरोखर सुंदर असं स्ट्रक्चर असतं. आणि याच्यामध्ये जे थांबून किंवा याचं म्हणजे अटेंड करून खूप चांगल्या पद्धतीनं मी गेली 5-6 वर्ष जरी शिबिरामध्ये येत असलो तरी मी संघादित्य यांच्या संपर्कामध्ये गेली 35 वर्ष आहे. आय थिंक 35 पेक्षा जास्त, आता मला 45-46 वय माझं. मी 10 वर्षापासून त्यांच्या संपर्कामध्ये आणि खूप त्यांच्याकडनं ज्ञान मला मिळत असतं. आणि एखादा आपल्या समोर एक आदर्श व्यक्ती असेल तर त्यांच्या आचरणातनं सुद्धा आपण विचारातनं आपण सुद्धा शिकत असतो. आणि हे जे ज्ञान आहे या शिबिरामधून मला मिळतं. आपले जे गट चर्चा वगैरे होतात त्याच्या आधी मी यांचं धन्यवाद मानतो की आपले जे धम्मचारीगण आहेत, आदरणीय उपाय राजा, अनुमादित्य, संघादित्य, त्याचप्रमाणे धम्मचार्याने अभय ज्योती आणि आमचे गटप्रमुख तेजप्रभा मॅडम खूप सुंदर पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केले. त्यांचं आघात आणि प्रचंड असं ज्ञान, वाचन आपण कुठपर्यंत आहोत हे आपल्याला समजतं. आणि मग आपण त्यांच्या अगदी 1% आपण वाचन असतं. मग गट चर्चेमध्ये सहभाग घेताना खूप अगदी त्यांनी म्हणजे आमच्या गटप्रमुख तेजप्रभा मॅडम खूप चांगल्या पद्धतीनं स्वतः कमी बोलतात पण इतरांना बोलण्याची जास्त संधी दिली त्यांनी. आणि त्याच्यावर आमच्याकडून काढून घेतलं. आमच्या गटामध्ये खूप सुंदर असे विचार मांडणारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा बोलणारे लोक होते. प्रवीण दसके साहेब त्यांनी सुद्धा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटनेमध्ये घटना तयार करण्याच्या या समितीमध्ये कसा प्रवेश झाला एक सत्र त्यांनी त्याच्यावरच घेतलं. आणि खूप आम्हाला सुंदर अशी माहिती त्या गट चर्चेमधून मिळालेली आहे. आणि याच्यात आपण खूप शिकत असतो. म्हणजे शिबिरामधून घरात आपण एक भांडण पण कधी होत नाही, आपल्याला सगळं ऐकच लागते नाही, तिथे आपण स्वावलंबन शिकतो. आपण ओळीत अगदी जेवण घेतो आणि इथं आपल्याला मग ताट वगैरे स्वतः द्यायला लागतं, स्वच्छता म्हणजे स्वावलंबन हा म्हणजे शिकण्याचे जे भाग आहेत त्या शिबिरामध्ये मी शिकलो. एकमेकांना समजावून घ्यायला शिकलो. घरामध्ये बघा, आपण जीवनामध्ये बघा आपल्या वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येत असतो, परंतु कधी आपले विवाद होतात, वाद होतात, परंतु इथं वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात आणि त्यांच्याशी आपण रिलेट होत असतो. मग एखादा आपल्या विरोधात जर घेतला त्याला सुद्धा आपण समजून घेत असतो. ठीक आहे, त्याच्या ठिकाणी आपण उभा आहोत आणि हे इथं शिकायचं असतं.
वाचन तर आपण भरपूर केलंच पाहिजे, कारण गट चर्चेमध्ये सहभाग असताना काय म्हणजे बोलता येत नाही. सुरुवातीला मला येत नव्हतं बऱ्यापैकी, पण आता मी बोलतो कारण थोडंफार वाचन करतो, कारण इथले लोक ज्ञान आहेत. आणि खूप छान पद्धतीने मला शिबिरातले आपण सगळे सण वगैरे सोडून आपण सणाचा विषय तर आयुष्यातनं काढूनच टाकले. दिवाळी वगैरे आपली दिवाळी कुठली, ते ही दिवाळी आपले धम्म शिबिर आहे, हीच आपली दिवाळीच. आपल्याला त्याच्यातून कुठला फराळ मिळतो तर ज्ञानाचा फराळ मिळतो, तत्वज्ञानाचा. गौतम बुद्धांचं जे काही तत्वज्ञान आहे ते आपण प्राशन करत असतो. याच्यामध्ये खूप आनंद आहे. जोपर्यंत जीव आहे, जोपर्यंत श्वास आहे शेवटच्यापर्यंत, तोपर्यंत या संघाशी मी बांधिलकी जी असणार आहे ते कायमस्वरूपी असणार आहे. जेवढे शक्य होईल तेवढं आपल्याला ज्ञान आहे किंवा आपण जे मिळवते दुसऱ्यांना सुद्धा दिलं पाहिजे. फक्त आपण इथे यायचं तर नाही, आपलं जे ज्ञान आहे दुसऱ्यांना सुद्धा स्वयंप्रकाशित व्हावं. आत्मदीप भव, तू स्वतः प्रकाशित व्हा आणि इतरांना सुद्धा प्रकाशित कर. याच्यातून कारण स्वतःसाठी जगला असतो मेल आणि इतरांसाठी जगतो तो जगतो. अशा पद्धतीने म्हणजे जे काय करायला समाजासाठी बाबासाहेब आपल्याला सगळं दिलं. आपल्याला काय करायचं मग? आपल्याला फक्त आपण स्वतः मोठं होऊन ज्ञानानं विचारानं सगळ्यात आपण इतरांना सुद्धा प्रेरित करायचं आहे. एवढं जरी केलं ना या शिबिरात मी खूप काही घेऊन गेलेलं आहे. खूप चांगलं नियोजन असते. दानाची भावना आपल्याला कळली बघा. बाबासाहेब आंबेडकरांच्या पारमिता वगैरे सांगितलं मॅडमने खूप चांगल्या पद्धतीनं. दान पारमिता, शील पारमिता वगैरे स्वतःच्या जीवनामध्ये या पारमितांचा उपयोग केला पाहिजे. दान पारमिता देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेतलं जावे. बघा आपल्याकडे जेवढे शक्य आहे तेवढं तुम्ही दान केलं पाहिजे. असं म्हणतात की ज्याची बाग फुलली आहे त्याने 2 फुले द्यावी आणि ज्याचे सूर जुळले आहेत त्यांनी 2 गाणी गावी. याच्यामध्ये बराचसा सार आहे की आपल्याला जे माहिती आहे आपण ती इतरांना सुद्धा द्यावं आणि जेवढे शक्य आहे तेवढे जीवनामध्ये ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा, कारण ज्ञानाची कधीच चोरी होत नाही. आणि या शिबिरात मला खूप आनंद होतो. दरवर्षी माझा मुलगा येतो. यावर्षी थोडंसं मला डिस्टर्ब झालं की वडील जरा आजारी असल्यामुळं, पण मी कंटिन्यू केलेलं आहे. आणि